सत्ता पक्ष नेते माझे ज्येष्ठ सहकारी 1200 कोटीच्या सुमारासचा हे अर्थसंकल्प आहे आणि यामध्ये मूलभूत सुविधा रस्ते पाणी वीज कचरा गटर लाईन स्वच्छता याबाबत तर नागपूर महानगरपालिकेला मूलभूत सुविधा द्यायच्याच आहेत। त्यासोबतच आपण बजेटच्या आधी सर्वांकडून सूचना मागवल्या होत्या। आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारात त्या डब्यांमध्ये लोकांनी सूचना टाकल्या होत्या। ऑनलाईन पद्धतीनं सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातूनही आपल्याला बऱ्याच सूचना आल्या होत्या। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला समोर जाताना आम्ही जो मॅनिफेस्टो बनवला होता त्या सर्व गोष्टींचा समावेश करून एक सर्वसमावेशक बजेट माननीय महापौरांच्या सूचनेनुसार इथे प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला आहे। प्रत्येक घटकाला हात लावण्याचा प्रयत्न, प्रत्येक घटकासाठी काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न या बजेटद्वारे करण्यात आलेला आहे। आत्ता आपण भाषण सादर केलं, आपल्या सर्वांना ती भाषणाची एक प्रत मिळाली असेल। तुमचे याबाबतचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता। विरोधी पक्षांनी आरोप केला आहे की फक्त रस्ते पाणी सगळे विकास नाही तर इतरही काही विकास असतात, त्यामुळे नगरसेवकांना जो काही प्रभागात येणारा निधी असतो त्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी आपण ती वाढ केलेली आहे। आधी 20 लाख रुपये पर वॉर्ड नगरसेवक हा निधी होता, आता 20 लाखाचा 25 लाख केलेला आहे आणि इतरही एकात्मिक रस्ते असेल, दीनदयाल असेल, असं करून साधारण 55 लाख पुरुषांना आणि 65 लाख महिलांना हा प्रत्येकाला वाढ निधी मिळतो। सो वाढ निधीमध्ये आपण यावर्षी 5 लाखाची बढ़त केली आहे। निश्चितपणे आपण 4 वर्ष प्रशासक होता, आपण यावर्षी ही सुरुवात केली आहे। नेक्स्ट वर्षी जेही स्थायी समितीचे सदस्य असतील ते याचा विचार करून तो वाढवण्याचा प्रयत्न करतील। काय हो, आपण बरेच इंटरनल रेव्हेन्यू वाढवण्यासाठीचा प्रयत्न केला आहे। आपण डक्टिंग पॉलिसी आणतो आहे। डक्टिंग पॉलिसीच्या माध्यमातून प्रामुख्यानं डक्टिंग पॉलिसीच्या माध्यमातून जे आपल्याकडे 1000 किलोमीटरचं ऑलरेडी एक फायबर ऑप्टिकचं जाळं होतं त्याची सुस्थिती दुरुस्ती करायची आहे आणि काही नवीन पण जाळं टाकायचं आहे। याच्यासाठी महानगरपालिका कुठलाही खर्च करणार नाही, पण महानगरपालिकेला ज्याद्वारे एक रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम तयार होईल आणि भविष्यामध्ये इमिजिएटली ते होणार नाही, पण भविष्यामध्ये आकाशातील जे वाऱ्यांचं काय म्हणतात त्याला वायरिंगचं जाळं आपण जे बघतो ते सुद्धा कमी होण्यास मदत होईल। सो डक्टिंग पॉलिसीचा एक प्रयत्न आपण करतो आहे। त्यासोबतच आपण कर संकलन वाढवण्यासाठीचा आपण 100 POS मशीन यासाठी पण नागपूर महानगरपालिका कुठलाही खर्च करणार नाही, पण 100 POS मशीन टॅक्स कलेक्टरद्वारे घरपोच पोहोचतील, ज्याद्वारे लोकांना कर भरण्यास मदत होईल। त्यासोबतच नगरसेवकांच्या माध्यमातून, कारण की त्यांच्या कार्यालयामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात फुटफॉल येतं, तिथे आपण ती POS मशीन ठेवणार आहोत आणि पाण्याचं बिल आणि कर संकलन यासाठी एक ई-वॉलेटचा उपयोग करून आपण ते भरण्याची एक नवीन प्रणाली विविध एजन्सीजच्या माध्यमातून ती आपण करू। त्यासाठी आता त्याच्यावर एकदा विचारविनिमय करू, ते आपण इम्प्लिमेंट करू आणि या तिन्ही पद्धतीनं नागपूर महानगरपालिकेचा उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे। मग ऑरेंज सिटी एकदा झाली की तिथे ऑरेंज सिटी स्ट्रीट एकदा झालं की तिथून कर उत्पन्न वाढेल। आपण BPMS आणि IGR म्हणजे नगररचना विभाग आणि रेव्हेन्यू हे दोन्हीशी आपलं इंटिग्रेशन आहे, पण तरीसुद्धा डेटा लिंक आणि डेटा सिंकमध्ये अजून काही आपल्याला डेटा जर का मिळाला तर जेव्हा आपला प्लॅन सँक्शन होतो इमिजिएटली तेव्हाच माहिती जर का आपल्याला मिळाली तर किंवा रजिस्ट्री जेव्हा होते तेव्हा आपल्याला पूर्ण माहिती मिळत नाही। सो अशा संबंधित चर्चा माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्याशी आपण संपर्क आणखी रेव्हेन्यू मिनिस्ट्री त्यांच्याकडे आहे। सो आपण 2-3 बैठका केल्या, आमचे उपायुक्त मेश्राम साहेब पण त्या बैठकीला होते। सो आपण ते जर का झालं तर इमिजिएटली रजिस्ट्री झाल्यावर महानगरपालिकेला कळेल, म्युटेशनला मदत होईल आणि कर त्याच्यावर इमिजिएटली चढवण्यात येईल। सो आपण अशा बऱ्याच पद्धतीनं नागपूर महानगरपालिकेचा कशा प्रकारे उत्पन्न वाढेल इंटरनल सोर्सने, आपण कुठलाही कर वाढवला नाही आहे। आपण या बजेटमध्ये आपण कुठलाही प्रॉपर्टी टॅक्स हा वाढवला नाही आहे। आपण एक्झिस्टिंग टॅक्स ठेवण्यातच टॅक्स कलेक्शन कसं चांगलं करू शकतो, ज्या बिल्डिंग्समध्ये डेव्हिएशन झालेलं आहे त्याच्यासाठी आपण काही अद्ययावत याचा उपयोग करून आपण त्याची माहिती मिळवू शकतो का, डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळवू शकतो का, जेणेकरून अधिकच्या प्रॉपर्टीज या कर ब्रॅकेटमध्ये येतील आणि जेणेकरून आपल्याला अधिकचं उत्पन्न होईल। आपण पर्यटकाच्याही अतिशय कमी खर्च महानगरपालिकेच्या अंगावर टाकून आपण मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटनाला जर का चालना दिली तर त्या माध्यमातूनही विविध इनडायरेक्ट पद्धतीनं नागपूर महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये त्या माध्यमातूनही उत्पन्न वाढणार आहे।
महानगरपालिकेची शाळा आहे त्यांना CBSE संदर्भात आपण एक शाळा यावर्षी CBSE करण्याचा महाराष्ट्र माननीय महापौरांनी तशा आपल्याला सूचना दिलेल्या आहेत आणि आपण शिक्षणाचा जो स्टँडर्ड आहे की नागपूर महानगरपालिकेच्या बिल्डिंग्स या खूप वर्षांपासून या थोड्याशा अद्ययावत नाही आहेत, त्यामुळे आपण 2 शाळा या प्रत्येक विधानसभेमध्ये आपण बांधतो आहे, ज्यासाठी शासनही आपल्याला मदत करेल आणि 12 शाळा आपण पहिल्यांदा प्राथमिक तत्वावर बांधतो आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये इतरही शाळा बांधण्याचा मानस आहे. सावजी महोत्सव करणार काय आहे? नागपूरची ओळख ही तुम्ही लक्षात घ्याल की नागपूरमध्ये ताडोबा आणि पेनसाठी खूप लोक येतात, ते नागपुरात उतरतात पण नागपुरात उतरून नागपुरात थांबत नाही. सो या अनुषंगानं आपण एक सावजी महोत्सव आपण तो ऑफकोर्स वर्षातनं एकदाच असेल, 7 दिवसाचा असेल. नागपूर बुनकर ही नागपूरची जी ओळख आहे आणि सावजी कुझिन ही जी नागपूरची ओळख आहे ही सातासमुद्रापलीकडे ऑलरेडी गेली आहे, पण त्याचा एक अद्ययावत व्यवस्थित चांगला एक डिटेल्ड असा एक सावजी महोत्सव असावा जिकडे ज्याचं प्रमोशन आपण नागपूरच्या बाहेर आणि संपूर्ण जगामध्ये करू आणि पहिल्याच वर्षी एकदम बेस्ट परफॉर्मन्स होईल अशातला भाग नाही, पण सातत्यानं हा जर का आपण करत राहिलो तर 3-4-5 वर्षानंतर हा एक अतिशय इंटरनॅशनल दर्जाचा चांगला महोत्सव आपण करू शकू. आपलं जे बजेट आहे आणि प्रत्यक्ष उत्पन्न त्याच्यामध्ये खूप हो, याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्याला ओपनिंग बॅलन्स आपण जो यांनी आपल्याला प्रस्तुत केला होता, जो आपल्याला आयुक्तांनी प्रस्तुत केला होता बजेट, त्याच्यामध्ये आणि आपल्या बजेटमध्ये तुम्हाला जो फरक दिसतोय त्याच्यामधलं मेन कारण आहे तो म्हणजे ओपनिंग बॅलन्स. आपल्याला 500 कोटीच्या वर ओपनिंग बॅलन्स मिळाला, तो मिळाल्यामुळे आपण अतिरिक्त खर्च करू शकतो आणि तेवढीच वाढ आपण याच्यामध्ये केली. आपलं मार्चपर्यंत उत्पन्न 33 कोटी नहीं, आपकी मूल कमाई और नहीं तो अपने को रेवेन्यूज भी मिलेंगे ना सर. अपने को अलग अलग योजना अंतर्गत केंद्र से पैसा मिलता है, राज्य से पैसा मिलता है, अलग अलग इंसेंटिव्स के माध्यम से पैसा मिलता है, तो उसकी वजह से बजट का साइज बढ़ा. बजट में पिछले 900 कोटी सीमेंट रहते तो आपने यहाँ पर क्या बोलते हैं सीमेंट रस्ते प्रकल्प 5 में ही 900 करोड़ अतिरिक्त आ रहे हैं. हम नाग नदी का प्रकल्प कर रहे हैं, इतर प्रकल्प कर रहे हैं. सो अलग अलग प्रकल्पों के माध्यम से हमें ज़्यादा पैसा आएगा और उतना खर्चा हम करेंगे. मनोरंजन कर को लेके स्पष्टता नहीं है क्या है कि मनोरंजन कर को लेके हमने उसके लिए भी 2-3 बैठकें करी, हमने राज्य से भी उसके बारे में बात करी. मनोरंजन कर 2026 तक वो इनडिफाइंड रखा हुआ था, उसके बाद वापस उसको चालू करेंगे ऐसा हमारा प्रयास था. उसके लिए हमने रेवेन्यू डिपार्टमेंट से पत्र व्यवहार भी किया है, लेकिन वहाँ से उसकी अनुमति ना मिलने की वजह से उस पर क्लैरिटी नहीं मिलेगी. लेकिन नागपुर महानगर पालिका का पूरा ऐसा प्रयास है कि उसके माध्यम से हमको अच्छा लाभ मिल सकता है, क्योंकि वो 2026 तक ही था जिसका उल्लेख हमने इस बजट में किया. आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये 7 लाख प्रॉपर्टी आहे आणि प्रॉपर्टी टॅक्स हजाराच्या वर. आपलं तुम्ही एकदम अतिशय महत्त्वाचा मुद्द्याला हात घातला आहे. आपल्याकडे जवळपास 5.7 लाख प्रॉपर्टीज या मॅप्ड आहे. याच्यामध्ये ज्या मोकळ्या जागा आणि त्या सगळ्या पकडून आपल्याकडे हाच आपण एक प्रयत्न करतोय की कुठे आपण अडतोय. आपण आता एक प्रायोगिक तत्वावर लक्ष्मीनगर झोनमध्ये आपण एक AI बेस्ड गाडी फिरवली होती, त्याच्यामध्ये काही डेव्हिएशन असलेल्या प्रॉपर्टीज आपल्याला लक्षात आल्या होत्या. आपण त्यांना आता या वर्षभरामध्ये आपण त्यांचा आपण कर प्रणालीवर चढवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपण यावर्षी अतिरिक्त प्रयत्न करून जास्तीत जास्त प्रॉपर्टीज या आपल्या ब्रॅकेटमध्ये यावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि ज्या प्रॉपर्टीज आपल्या ब्रॅकेटमध्ये आहे पण तरीसुद्धा त्यांचं कर संकलन होत नाही, त्यासाठीच्या पण योजना आपण या बजेटमध्ये केलेल्या आहेत. आणि आपण कर तुम्ही जो उल्लेख केला की सेफ की 1000 कोटीच्या वरचं त्यांचं उत्पन्न आहे, मला एक्झॅक्ट आकडा माहीत नाही, पण आपलाही आकडा आपण त्या ताकदीनं वाढवण्याचा पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. हो, आपण 3 गोष्टींवर यावेळेस काम करणार आहोत. एक तर एक वेगळं हॉकर्स झोन आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यासाठी जागा शोधण्याची मोहीम आपण हाती घेतली आहे. आपण स्ट्रीट फूडसाठी आपण वेगळे एक हॉकर झोन म्हणजे त्याला वेंडर झोन म्हणू शकतो आपण, की जिथे स्ट्रीट फूडवाल्यांची आपण काही वेगळी यंत्रणा करू शकू, झोन निहाय करू शकू. त्याच्यासाठी सुद्धा जागेची शोध मोहीम आपली सुरू झालेली आहे. आणि आपण तसा निधी पण या बजेटमध्ये ठेवला आहे की आपण त्यांच्यासाठी, कारण की अतिक्रमण कारवाई करतो तर मग ते जातील कुठे, तो त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था आपण हॉकर झोन वेंडर झोनच्या माध्यमातून आपण तिथे ते आपल्या गाड्या लावू शकतील आणि ज्या माध्यमातून महानगरपालिकेचं उत्पन्नसुद्धा वाढेल आणि त्यांच्या रोजगारावर कुठलाही घाला होणार नाही असा प्रयत्न आपला या बजेटमध्ये आहे. मैडम, ये 62 पेज का बजट है आपका और आपके पास आधा साल बचा है. 6 महीने बीत गए, 6 महीने बचे.
इसमें से मानसून का 2-3 महीना जो मेन पीक पीरियड रहता है वो जाएगा, इसको इम्प्लीमेंट करने के लिए क्या रोड मैप है, आप कैसे करोगे आप? सर हमारी पूरी जो केडर बेस्ड पार्टी है, हमारे सारे सत्ता पक्ष के नगर सेवक और विरोधी पक्ष के नगर सेवक भी इसको इम्प्लीमेंट करने के लिए हमको बहुत ताकत से मदद करेंगे। इस पर 1 महीना हमको लेट हो गया। हमारा फर्स्ट वीक ऑफ मई, सेकंड वीक ऑफ मई ही बजट होना था, आचार संहिता की वजह से हम लोग आज ये बजट कर रहे हैं। सो 1 महीना हमको लेट हो गया है। अब इसको मतलब महापौर की सूचना के बाद इसको सारी चीज़ एग्जीक्यूट होने में निश्चित समय लगेगा, लेकिन हम इसको इम्प्लीमेंट करने के लिए सब लोग मिलकर ताकत से प्रयास करेंगे और इसको 100% इम्प्लीमेंट करने का पूरा प्रयास करेंगे। आपकी मदद, आपका सहयोग उसमें अपेक्षित रहेगा। इसमें एक आपने घोषणा की होटल ग्रेडेशन करण्यात येईल, मतलब होटल ग्रेडेशन के लिए कैसे करेंगे, क्योंकि होटल का कार्रवाई के लिए अधिकार नहीं है आपके पास, एफडीए के पास जाना पड़ता, हम कार्रवाई नहीं कर सकते ऐसा मनपा को। सर तो इसमें ग्रेडेशन कौन करेगा? तो सर इसमें एफडीए और हम ऐसे मिलके इसमें एफडीए की भी अपन मदद लेंगे। एफडीए की मदद लेके जो अधिकार अपने पास है, जो अधिकार उनके पास है, उनके संयुक्त विद्यमान से उस पर कार्रवाई करेंगे। एक ग्रेडेशन के लिए थर्ड पार्टी एक एजेंसी नियुक्त करके वो होटल ग्रेडेशन किया जाएगा और वो होटल ग्रेडेशन जो होगा उसका बोर्ड वो वहाँ पर लगाना अनिवार्य होगा। और मुझे ऐसा विश्वास है कि होटल ग्रेडेशन करने के बाद पानी बिल हो, इंस्पेक्शन चैम्बर हो, आप देखेंगे जो नए नए होटल्स बनते हैं वहाँ पर इंस्पेक्शन चैम्बर नहीं होता, पूरा का पूरा माल उस पर जाता है, ग्रीजिंग होता है, वहाँ की पूरी सीवर लाइन ख़राब हो जाती है। तो ऐसी सारी चीज़ें जब करेंगे तो उस पर भी थोड़ा सा चेक बैठेगा और जिसकी वजह से नागरिक सुविधा भी सुलभ होगी और हमें अर्थार्जन भी इसके माध्यम से होगा। ज्या आपण शेवटच्या टप्प्याच्या बजेटमध्ये वेगवेगळे announcement हो आहेत, AMC आणि बाकी, त्यात ती निधीची तरतूद दिसत नाही, तर आपण कशा प्रकारे ते राबवणार आहात? आपण त्या निधींची तरतूद आपण ती ठेवलेली आहे। बजेट तुम्ही डिटेल जर का वाचलं तर प्रत्येकाच्यासाठी आपण निधीची तरतूद त्या अर्थसंकल्पामध्ये ठेवली आहे। विविध योजनांसाठी विविध निधींची तरतूद वेगवेगळ्या हेड्समध्ये आपल्या बजेटमध्ये ठेवली आहे। ती समहाऊ कशी सुटली माहीत नाही, ती असायला पाहिजे। महापौर माहेर योजना जे तुम्ही हे राबवणार आहात त्याच्यात नागपूरच्या बाहेरच करण्यासाठी की नागपुरातील सुद्धा करणार? ज्या नागपूरच्या बाहेर असलेल्या महिलांचं माहेर हे नागपूर असू शकतं। सो ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं, आपण पहिल्यांदा हा उपक्रम करतो आहे। माननीय महापौरांच्या अध्यक्षतेमध्ये हा उपक्रम होईल। सो पहिल्यांदा आपण नागपूरच्या बाहेरच्या महिलांचा पहिल्यांदा त्यांना माहेरी बोलवू आणि त्यांचा मानसन्मान करू आणि मग जर का त्याचा प्रतिसाद आणि त्याची अंमलबजावणी करेक्ट जसा विचार केला तशी जर का झाली तर मग शहरातल्या सुद्धा माहेरवाशिणींचा ज्या माहेरीच आहेत त्यांचासुद्धा मानसन्मान करण्यात येईल। ची आवश्यकता नाही असं म्हटलं आहे, तर वॉटर रेट करणार का आपण? नाही काय 750 MLD सध्या नाही, असं नाही, बिलकुल करणार नाही आहे। आपण तेवढी पाण्याची तरतूद आपण करून ठेवली आहे। उन्हाळ्यामध्ये रादर समटाईम्स त्याच्यापेक्षा जास्त पाणी लागतं, पण उन्हाळा जर का सोडलं तर त्यापेक्षा कमी पाणी लागतं। आपण काही कमी वगैरे करणार नाही आहे, पण जे उपलब्ध पाणी असेल त्याच्यासाठी एक अभिनव उपक्रम करायचा प्रयत्न आहे। त्याच्या माध्यमातून सुद्धा एक चांगलं अर्थार्जन महानगरपालिकेला मिळू शकतं। बॉटिंग प्लॅनची संकल्पना मांडली, नॉर्मली सरकारी कंपन्या लॉसमध्ये जातात, तर त्याला आपण कसं बघतो? काय बॉटिंग प्लॅनची संकल्पना बॉटलिंग प्लांट आपण प्रयत्न करू की आपलं पाणी स्वतःचंच असल्यामुळे बॉटलिंग प्लांट्सला पाणी विकत घ्यावं लागतं। पाणी आपलं स्वतःचंच असल्यामुळे तो एक रेव्हेन्यू आपला वाचेल आणि मधल्या काळामध्ये पाण्याचा काही ठिकाणी पाईपलाईन्स किंवा काही प्रॉब्लेममुळे पाणी कुठे कुठे दूषित येतं, त्यावर आपण अंमलबजावणी नक्कीच करतो। पण नागपूर महानगरपालिकेचं पाणी हे सगळ्यात स्वच्छ पाण्यांपैकी एक गणलं जातं। सो आपलंच पाणी असल्यामुळे आपण ते कदाचित करू शकतो। महिलांचा राज्य सध्या महापालिकेत आणि शहरातील जे महिला आहेत त्यांच्या आत्मनिर्भर बनवणं, सक्षम करणं किंवा त्या विकास करणं किंवा सुरक्षित करणं या संदर्भात काही बजेटमध्ये प्रावधान करण्यात आलं आहे? आपण महापौरांची ही एक खूप अभिनव संकल्पना होती आणि त्यासाठी त्यासुद्धा फार जास्त इच्छुक होत्या। आपण महिलांसाठी एक परमनंट असं आपण एक त्यांच्यासाठी आपण एक प्रदर्शन लावू शकू आणि तिकडे स्वतः बनवलेला माल त्या विकू शकतील असं एक परमनंट आपण एक तयार करणार आहोत, जिकडे त्यांना परमनंट जागा देणार नाही, ते इन्फ्रास्ट्रक्चर परमनंट असेल आणि ते भाडेतत्वावर जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा ते भाडेतत्वावर तिथे ते तेवढ्या दिवसासाठी घेऊ शकतील। सो अशा प्रकारची आपण एक त्यांना स्वयंरोजगारासाठी आपण एक योजना करतो आणि समाज कल्याण विभागाअंतर्गत सुद्धा त्यांना शिवण क्लस्टर
क्लस्टर असेल किंवा विविध प्रकारच्या क्लस्टर्सच्या योजनेअंतर्गत आपण ड्रोन बनवण्याचं ट्रेनिंगसुद्धा यावेळेस त्यांना देतो आहे. सो त्या माध्यमातून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. सो वेगवेगळ्या ट्रेनिंग्सच्या माध्यमातून त्यांना आपण पायावर उभं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांनी तयार केलेला माल हा त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीचा माननीय महापौरांच्या सूचनेच्या अंतर्गत आपण त्यांना ते एक परमनंट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून देतो आहे. त्यासोबतच जे एक जिजाऊ आपला प्रकल्प शंकरनगरला आपला चालू आहे तो सुद्धा मधल्या काळामध्ये थांबला होता. माननीय महापौरांच्या आग्रहाने आणि कंटिन्युअस फॉलोअपच्या माध्यमातून तोही पुन्हा आपण त्याचं काम सुरू केलेलं आहे. तिथे सुद्धा महिलांसाठी एक अतिशय चांगलं एक सेंटर आपण तिकडे तयार करणार आहे. मॅम, एवढ्या योजना आज तुम्ही सांगितल्या आहेत त्या सगळ्या अंमलात आणल्या जाईल का? आम्ही जे बोलतो ते निश्चित करतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न आम्ही 1000% 100% करणार आहोत. त्यासाठी तुम्हा सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. तुम्ही ते कराल तर आपण नक्कीच ते करू शकतो. शेवटचा प्रश्न नालेसफाईचा होता. पावसाळा आहे आणि नालेसफाई संदर्भात काय उपाययोजना करणार? आपण नालेसफाईसाठीची उपाययोजना आपण आधीपासूनच सुरू केली आहे. रेग्युलर काम आहे. पावसाळ्याच्या आधी आपण नालेसफाई करतच असतो. त्यासाठीचे नालेसफाईचं काम आपण म्हणजे सर्व मोठे नाले आणि जे एक्झिस्टिंग नाले आहेत त्याचं डिसल्टिंग आपण तेही करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. काही काम पूर्ण झालेलं आहे, काही काम येणाऱ्या 15 दिवसामध्ये कंप्लीट होईल. आपण जिथे मोठ्या प्रमाणामध्ये तळं साचतं हे माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि नितीनजींचं शहर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जिथे तळे साचतं आपण NHAI, रेल्वे, मेट्रो यांच्या संयुक्त PWD, स्टेट PWD यांच्या संयुक्त बैठक आपण घेतली आहे. त्याच्यावर पण उपाययोजना झालेली आहे जेणेकरून यावर्षी रस्त्यावर पाणी अशी अपेक्षा आहे की यावर्षी आपण पाणी साचणार नाही आणि नालेसफाईचं काम हे वेगानं सुरू आहे. स्वर्गीय प्रभाकरराव झटके प्रश्न आहे इन्व्हेस्ट जे आहे आपल्याकडे आजकाल वाढत चाललं आहे ते संकलन केंद्र आपण वाढवणार आहे का आणि त्याची आपण विल्हेवाट कशा प्रकारे लावतो? ई-वेस्ट एक अजून एक प्रश्न आहे की जे आपले नागरिक आहे भरपूर नागरिक आज पण सुका कचरा ओला कचरा वेगळा करत नाही तर इंदोरच्या तत्वावर त्यांना आपण फाईन्स लावणार आहे. आपण याचा उल्लेख या बजेटमध्ये केला आहे की आपण ओला कचरा, सुका कचरा तसेच हानिकारक कचरा असं 3 विभागूनच आपण कचरा सेग्रिगेशन करणार आहोत. त्यासाठी ज्या 2 सद्य परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या एजन्सीज आहेत त्यांना आपण तसे सक्त निर्देश देणार आहोत. माननीय महापौरांनी तशा सूचनासुद्धा केलेल्या आहेत की ओला, सुका आणि हानिकारक असा कचरा वेगवेगळा सॅग्रिगेट व्हावा. आणि ई-वेस्ट हा एक अतिशय ज्वलंत मुद्दा आहे. यासाठीचं नियोजन हे आरोग्य विभागातर्फे चालू आहे आणि लवकरच त्याचे सेंटर्स आपण घोषित करणार असून ई-वेस्ट मुक्त नागपूर लवकरच करणार आहोत. प्रभाकरराव झटके, तुम्ही ते आता काही योजना तुम्ही सांगितल्या महालवर 5 माळ्याच्या, काय निधी खर्च होणार आहे आणि काय काय आपण त्याच्यावर करणार? एक्झॅक्ट निधी किती आहे तो एकदा बघून सांगते त्याच्यावर किती निधी खर्च होणार आहे. पण तिथे ऑलरेडी डायलिसिस आणि बाकी सर्व गोष्टी 500 आणि 600 रुपयामध्ये चालू आहे आणि त्या तशाच चालू राहतील हे आपण इथे नमूद केलं. आणि ते नव्याने बांधण्यासाठी 120 कोटी मंजूर झालेले आहे. त्याचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. परवाची वेळ सांगितली नाही 10 की 10:30? 10 वाजता. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सर्वांनी अल्पोपहार करून जावा अशी आपणा सर्वांना विनंती. खाली 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 वाट होती कारण की सर्वच नगरसेवक हे नव्याने निवडून आले. प्रभागामध्ये जात असताना नागरिकांच्या ज्या बऱ्याच वर्षापासून रखडलेली जी कामं आहे ती पूर्ण करण्याकरता नगरसेवकांकडनं अपेक्षा होती आणि बजेटमध्ये ते जे थांबलेलं होतं आज हे बजेट इथे जे प्रस्तावित करण्यात आलं परंतु या बजेटवर 29 तारखेला चर्चा आहे. सर्वच जण आम्ही त्या उद्या 1 दिवसाचा अवधी मिळालेला आहे आणि ह्या अवधीमध्ये त्या बजेटवर निश्चितपणानं अभ्यास करून 29 तारखेला त्याच्यावर चर्चा करू. आज मान्य स्थायी समिती यांनी या बजेटचं वाचन केलेलं आहे परंतु मला असं वाटतं की त्या वाचनातनं जे काही असं समजलं की ह्या शहराच्या विकासाकरिता जो निधी किंवा जे आवश्यक अशा ज्या बाबी त्याच्यात पाहिजे होत्या त्या बऱ्याचशा गोष्टीला त्याच्यात अंतर्भूत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे नागपूर शहराच्या म्हणजे नागपुरातील या लोकांचं दिशाभूल करणारं बजेट कदाचित हे राहू शकते. याचं हे 29 तारखेला ह्या चर्चेदरम्यान हे सर्व आम्ही स्पष्ट आणि क्लिअर करू. प्रभागामध्ये नगरसेवकांना निधी वाढ करून मिळावी अशा पद्धतीने काही सूचना करण्यात आलेल्या होत्या त्या संदर्भात काही निश्चितपणानं की कारण की नगरसेवकांना प्रभाग आहे आणि एवढा मोठा प्रभाग असताना त्याच्यामध्ये फक्त 25 लक्ष हा वाढ फंडाचा निधी हा म्हणजे तत्पुरता आहे. मला असं वाटतं की तो निधी जवळपास 50 लक्ष हा राहिला पाहिजे कारण की जेणेकरून येणारा हा आता जो पावसाळा आहे आणि बरेचशा या प्रभागामध्ये जी चेंबरची कामं आहे किंवा छोट्या छोट्या नाल्या आहे अति आवश्यक कामांकरता लागणारा निधी हा जो नगरसेवकांच्या माध्यमातून
जो खर्च होतो तो जवळपास 50 लक्ष राहायला पाहिजे. 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर आज पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर झालेला आहे. आपण प्रत्यक्ष सभागृह होता, काय नागपूरकरांना मिळालं का काही? नाही, तरी 4 वर्षाच्या प्रशासक काळामध्ये नागपुरातील ह्या नागरिकांनी जो त्रास सहन केलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे बरीचशी कामं जी छोटी छोटी कामं असते प्रभागामध्ये, अंतर्गत जे रस्ते असते, नाल्या असते, हे नागरिकांना काय पाहिजे, स्वच्छ पिण्याचं पाणी असलं पाहिजे, ड्रेनेज साफ असले पाहिजे, स्वच्छता चांगली असली पाहिजे, कचऱ्याचं नियोजन असलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टीपासून ही जनता 4 वर्षापासून त्रस्त होती आणि निवडणुका झाल्यानंतर ह्या सर्व गोष्टींच्या अपेक्षा नगरसेवकांकडनं आहे आणि त्या नगरसेवकांना जर पूर्ण करायचे असेल तर निश्चितपणाने या बजेटमध्ये प्रत्येक नगरसेवकाला वाढ निधी सहज त्यांच्या प्रभागामध्ये जी कामं अडकलेली आहे त्याच्यासाठी यांनी निधी हा उपलब्ध करून देणे हे गरजेचं आहे. कोणत्या कुठल्या गोष्टीचं अंतर्भावन आवश्यक होतं आणि या बजेटला 100 पैकी किती घेऊन द्या, 10 पैकी किती घेऊन द्या? नाही, त्याच्यावर आम्ही 29 तारखेला चर्चा केल्यानंतर ते आपण आपल्याला सांगू. परंतु बजेट होत असताना मला असं वाटतं की शहरामध्ये फक्त रस्ते बनवले म्हणजे शहर चांगलं झालं असं नाही, कारण की या शहरामध्ये बरेचसे गरीब वर्ग आहे. महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे आजही त्याची अवस्था जी आहे ती खालाकीची झालेली आहे. त्याचा कुठेतरी सुधारणा व्हायला पाहिजे. ह्या मुलांना ते सोयीसर्व उपलब्ध व्हायला पाहिजे. नुकत्याच झालेल्या काही दिवसापूर्वी 5 लाख झाडं ह्या शहरामध्ये लावू अशी सत्ता पक्षाद्वारा घोषणा करण्यात आली होती. परंतु मला असं वाटतं की या बजेटमध्ये कुठेही ते 5 लाख झाडं लावण्याकरता झाडं जर कुठे सामाजिक संस्था उपलब्ध करून देत असेल, परंतु जर त्यांना जगवायचा जर असेल तर त्याच्यासाठी आवश्यक ट्री गार्ड असणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी तो मॅनपॉवर उपलब्ध करणे गरजेचं आहे. त्या झाडांना जोगवण्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की माननीय सभापतींच्या भाषणामधनं ह्या 5 लाख झाडं लावण्यासाठी कुठल्याही प्रकारचं असं प्रावधान या ठिकाणी केल्याचं मला दिसून आलेलं नाही. त्याच्यामुळे फक्त नागपूरच्या या जनतेला एक आश्वासन देणं हा याच्या मागचा कदाचित उद्देश राहू शकतो. थँक्यू. यावेळीचं बजेट जे थोडंसं जी आचारसंहिता होती त्यामुळे अगदी त्या दिवसावर जरा लांबलं. ते आज या ठिकाणी सभागृहामध्ये सादर झालं आहे. 6200 कोटी रुपयाचं हे बजेट आहे. या शहराला सर्वंकष बाजूनी विकास कसा करता येईल आणि या शहरातील सर्व जनतेला अधिकाधिक चांगलं म्हणजे त्यांना न्याय संगत आणि त्यातल्या त्यात त्यांच्या सगळ्या सोयीसुविधा पूर्ण होतील आणि या शहरालाही या गोष्टीचा वैभव कसा राखला जाईल, गौरव या शहराचा कसा राखला जाईल, या सर्व दृष्टीने सर्व स्पर्शी असं हे बजेट आमच्या माननीय अध्यक्षा स्थायी समितीच्या शिवानी दानी यांनी आज सादर केलं आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की माननीय सत्तापक्ष नेते बाल्याभाऊ, माननीय आमच्या उपमहापौर लीलाताई, बंडूभाऊ, पिंटूजी झलके, सर्व सन्माननीय सर्व पक्षांचे नगरसेवक, गटनेते, विरोधी पक्षनेते हे सर्व या ठिकाणी आज उपस्थित होते. बजेट त्या सर्वांना मिळालं आहे. उद्याचा एक दिवस त्यावर जरा चिंतन, विचार, अभ्यास असा करून परवा 29 तारखेला या बजेटवर चर्चा आणि मंजुरी असं ठरलेलं आहे. आपल्याला सर्वांना विनंती आहे की या बजेटमध्ये असणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टी ज्या शहरातील नागरिकांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, महानगरपालिकेचा लौकिक वाढवण्यासाठी उपयुक्त आहे, त्या सर्व गोष्टींचा लोकांच्या सर्व नागरिकांच्यापर्यंत आपण त्या पोहोचवाव्या ही विनंती आपल्याला करतो. आणि बजेटच्या संदर्भाने पुढील जी काही माहिती जी आपण विचाराल किंवा आपण न विचारताही जी आपल्याला द्यायची आहे ती माननीय अध्यक्ष शिवानी दानी यांच्याकडे सुरू